प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलानं आयुष्यात खूप यशस्वी व्हावं, त्यानं खूप नाव कमवावं. पण तुम्हाला माहिती आहे का, मुलांच्या प्रगतीची पहिली पायरी बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या मनातल्या विचारांमध्ये असते. आपण दिवसभर मुलांबद्दल काय विचार करतो, त्यांच्याशी काय बोलतो आणि इतरांजवळ त्यांचं कसं वर्णन करतो, यावरच त्यांचं भविष्य अवलंबून असतं. यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो. कल्पना करा की तुम्ही तुमच्या मुलाच्या मनात आत्मविश्वासाचं एक छोटंसं बी पेरताय. जर आपण सतत म्हणत राहिलो की माझं मूल ऐकतच नाही किंवा त्याला काहीच समजत नाही, तर नकळत आपण त्याच गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो. याउलट जर आपण जाणीवपूर्वक हा विचार केला की माझं मूल दिवसागणिक अधिक समजूतदार आणि हुशार होत आहे, तर विश्वाची ऊर्जा तशीच फळ देऊ लागते. हे केवळ शब्द नाही, तर ही एक मानसिक शक्ती आहे जी तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या नात्यात एक सकारात्मक बदल घडवून आणते. पालक म्हणून आपल्याला फक्त त्यांना चांगलं शिक्षण किंवा सोयी सुविधा द्यायच्या नसून त्यांना एक सकारात्मक मानसिक वातावरण द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही शांत मनाने बसून असा विचार करता की तुमचं मूल आनंदी आहे, ते नवीन गोष्टी उत्साहाने शिकत आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्याच्या यशाचा मार्ग मोकळा करत असता. मनाचे टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पालक होणं हा जगातला सगळ्यात सुंदर अनुभव आहे, पण आपण हे मान्य केलं पाहिजे की तो तितकाच आव्हानात्मक सुद्धा आहे. मूल झाल्यानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. मग ती आई असो वा बाबा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळीच धावपळ सुरू होते. कधी मुलाच्या आरोग्याची काळजी, कधी त्यांच्या शिक्षणाचं टेन्शन, तर कधी वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे येणारा आर्थिक ताण. या सगळ्यात आपण स्वतःना कुठेतरी हरवून बसतो. चिडचिड वाढते, जोडीदाराशी संवाद कमी होतो आणि आपल्याला वाटतं की हे सगळं मी कसं मॅनेज करणार. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक वळण घेऊन येणार आहे. आज आपण काही मॅनिफेस्टेशन करणार आहोत. आपण आज हे पाहणार आहोत की एक आई आणि बाबा म्हणून तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीने तुमचं आणि तुमच्या मुलाचं आयुष्य कसं बदलू शकता. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर हा काही मिनिटांचा मास्टर क्लास आहे जो तुमच्या पालकत्वाचा प्रवास आनंदी बनवेल. आता नवीन मुद्दा असा आहे की आपण मॅनिफेस्टेशनला फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवतो, पण पालकांसाठी हे अधिक महत्त्वाचं का आहे? बघा, लहान मुलं ही स्पंज सारखी असतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय फील करता हे त्यांना जास्त समजतं. जर तुम्ही दिवसभर तणावात असाल तर तुमचं मूल विनाकारण रडणार किंवा हट्टीपणा करणार. यालाच आपण एनर्जी ट्रान्सफर म्हणतो. म्हणूनच मॅनिफेस्टेशनची पहिली पायरी ही आहे की तुम्ही स्वतःला कसं पाहता. जर तुम्ही स्वतःला एक थकलेली आणि हतबल आई किंवा दडपणाखाली असलेला बाबा म्हणून पाहत असाल, तर तुम्ही बाळासाठी नकळत तसंच भविष्य मॅनिफेस्ट करत आहात. त्याऐवजी आता विचार बदलायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं मूल आपोआप शांत व्हायला लागतं. तुमची मनस्थिती हीच तुमच्या मुलाची परिस्थिती ठरवत असते. त्यामुळे मॅनिफेस्टेशनची सुरुवात ही मुलाला बदलण्यापासून नाही, तर स्वतःच्या विचारांची दिशा बदलण्यापासून करा. आपल्या मुलाबद्दल आपण जे बोलतो तेच त्याचं नशीब बनतं. अनेकदा आपण कळत नकळत इतरांशी बोलताना म्हणतो, माझं मूल खूप हट्टी आहे हो, किंवा हा अजिबात ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, हे बोलून तुम्ही तुमच्या मुलाच्या सुप्त मनाला, सबकॉन्शियस माइंडला तसंच राहण्यासाठी प्रोग्राम करत आहात. आता इथून पुढे एक प्रयोग करून पहा. तुमचं मूल सध्या कसंही असलं तरी तुम्ही त्याच्याबद्दल जे बोलायचंय ते सध्याच्या काळात म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये बोला. जसं की माझं मूल खूप समजूतदार आहे, त्याला अभ्यासाची खूप गोडी आहे, ते खूप आनंदी आणि सुदृढ आहे. जेव्हा मूल गाढ झोपेत असतं तेव्हा त्याच्या उशाशी बसून मनातल्या मनात हे विचार करा. याला स्लीप टॉक म्हणतात. रात्रीच्या वेळी मुलाचं मन सर्वात जास्त ग्रहणक्षम असतं. तुमचे हे सकारात्मक विचार त्याच्या भविष्याचा पाया रचतील. तुम्ही त्याच्यासाठी जे स्वप्न पाहताय ते आत्ताच पूर्ण झालं आहे असं मानायला सुरुवात करा. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते म्हणजे पालकांचं स्वतःचं मानसिक आरोग्य. विशेषतः नवीन मॉम्सना असं वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे मुलावर अन्याय करणं आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमचं मन आनंदाने भरलेलं नसेल
तर तुम्ही मुलाला आनंद देऊ शकणार नाही. मॅनिफेस्टेशनमध्ये सेल्फ लव्ह खूप महत्वाचा आहे. रोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा, मी एक उत्तम आई किंवा बाबा आहे आणि मी माझ्या मुलासाठी जे काही करत आहे ते पुरेसं आहे. अनेकदा आपल्याला गिल्ट वाटतं की मी मुलाला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीये किंवा मी काहीतरी चुकतेय. हा गिल्ट तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये अडथळा आणतो. स्वतःला माफ करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुमची ऊर्जा वाढेल आणि तीच सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात खेळती राहील. पालकत्वाच्या प्रवासातला पुढचा मोठा मुद्दा येतो तो म्हणजे आर्थिक जबाबदारी. मुलाचं शिक्षण, त्याचं संगोपन, त्याच्या गरजा यांसाठी लागणारा पैसा हा चिंतेचा विषय असू शकतो. पण मॅनिफेस्टेशनच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कमतरतेवर म्हणजे स्कॅर्सिटीवर लक्ष केंद्रित केलं तर कमतरताच वाढेल. याऐवजी मुबलकतेवर लक्ष द्या. हे मानायला सुरुवात करा की माझ्या मुलाच्या आणि कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वाकडून मला पुरेसा पैसा मिळत आहे. एक डायरी घ्या आणि त्यात तुमची आर्थिक ध्येय लिहून काढा, पण ती अशी लिहा की जणू काही ती पूर्ण झाली आहे. उदाहरणार्थ, माझ्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी माझ्याकडे आज 50 लाख रुपये जमा आहेत आणि त्यासाठी मी देवाचा ऋणी आहे. जेव्हा तुम्ही ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा नवीन संधी आणि उत्पन्नाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. पैशाबद्दलची भीती काढून टाका आणि विश्वावर विश्वास ठेवा. आता आपण एका अशा विषयावर बोलूया ज्यावर खूप कमी लोक बोलतात, ते म्हणजे मुलाच्या जन्मानंतर आई वडिलांमधील नातं. अनेकदा मूल आल्यावर पती पत्नीमध्ये संवाद कमी होतो आणि फक्त तक्रारी उरतात. पण मुलासाठी सर्वात उत्तम गोष्ट काय असेल माहीत आहे? ती म्हणजे त्याच्या आई वडिलांमधील प्रेम. मॅनिफेस्टेशनच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या नात्यात पुन्हा तोच गोडवा आणू शकता. तुमच्या जोडीदाराच्या उणीवा काढण्याऐवजी त्यांच्यातील 5 चांगल्या गुणांची यादी करा. त्यांना ते सांगा. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत भविष्यातील स्वप्नांबद्दल बोला. मुलासोबतची पहिली सहल कशी असेल, तुम्ही एकत्र वेळ कसा घालवाल. जेव्हा तुम्ही कपल म्हणून एकत्र मॅनिफेस्ट करता तेव्हा त्या इच्छेची ताकद दुप्पट होते. एक आनंदी जोडपं हेच एका आनंदी मुलाला घडवू शकतं. तर मित्रांनो, आज आपण हे समजून घेतलं की मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ विचार करणं नाही, तर ती एक जगण्याची पद्धत आहे. पालक म्हणून तुमची शक्ती अफाट आहे. आजपासून तुम्हाला एक छोटासा गृह पाडायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहून फक्त 3 वेळा मनापासून म्हणा थँक्यू. तो तुमच्या आयुष्यात आल्याबद्दल, त्याने तुम्हाला दिलेल्या आनंदाबद्दल. आणि उद्या सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट ही करा की आरशात पाहून स्वतःला म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी खूप सुंदर असणार आहे. मला खात्री आहे जर तुम्ही हे सलग 21 दिवस केलं तर तुम्हाला तुमच्या घरात आणि मुलाच्या स्वभावात एक सकारात्मक बदल नक्की दिसेल. मॅनिफेस्टेशनचा हा मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला एखादी विशिष्ट टेक्निक सविस्तर जाणून घ्यायची असेल तर तसंही लिहा. मी त्यावर नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवीन. मनाचे टॉक्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण एकत्र मिळून आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवणार आहोत.